त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त माननीय भीमरावजी आंबेडकर सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं बुद्ध लेडी जगाचे सम्राट झाले तलवारीच्या जोरावरती, जगाचे सम्राट झाले करुणेच्या जोरावरती असे सम्राट अशोकजी. भारतीय संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न बोधिसत्व, बहुजन महापुरुषांचे संपूर्ण महापुरुष त्यांना विनम्र अभिवादन करतो. ज्यांनी ज्यांनी ह्या देशामध्ये समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील मी अभिवादन करतो, संतांना मी करतो. मंचकावरती असेल पूज्य भंतेजी, बुद्ध लेणी संवर्धन समितीसाठी उपस्थित असलेले सर्व समितीचे, विविध संघटनेचे पदाधिकारी, उपासक उपासिका, ज्या संख्येने आपण आज इथे जमलेले आहोत, जो आपल्यामध्ये रोष दिसतो, एक लढाईसाठी, मोठ्या लढाईसाठी आपण उभे राहिलेले आहात, त्या आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून, बुद्ध लेणी संवर्धन समितीच्या माध्यमातून एका निर्णायक लढाईला आपण सामोरे जातो. पूर्वी काय झालं त्याचा आपल्याला विचार सोडून द्यायचा. भारतामध्ये बौद्धच नव्हते आणि बौद्धांच्या ह्या विरासत या लोकांनी कॅप्चर केल्या, त्याच्यावरती अतिक्रमण केली, हे साहजिक आहे असं मी समजतो. कारण वारसदारच नव्हते, त्यामुळे त्याच्यावरती कब्जा केला गेला. आज तेवढे देखील ते संस्कृत नाहीत की जेव्हा आंदोलन होत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, ज्यांच्याकडून आपण विरासत घेतली होती बौद्धांची, आज ते बौद्ध इथे जागृत झालेले आहेत, मागणी करतायत देशाभरामध्ये की बौद्धांची धरोहर आम्हाला द्या, पण एवढे सुसंस्कृत नाही. म्हणून आपल्याला हे आंदोलनाचा मार्ग आज पत्करावा लागलाय. एक उदाहरण देतो. 1960 साली जेव्हा जनगणना झाली, या देशामध्ये स्वतंत्र भारताची, बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीच्या अगोदरच मी म्हणतोय, 1951 मध्ये, त्या बौद्धांची लोकसंख्या ही 2500 ही होती महाराष्ट्रामध्ये. देशामध्ये असे फिगर गव्हर्नमेंटच्या दप्तरी आज मिळतात. बाबासाहेबांची धम्मक्रांती 14 ऑक्टोबरची आणि त्याच्यानंतरचे फिगर आले. 1961 ला जेव्हा पुन्हा एकदा जनगणना झाली 11 वर्षानंतर, तेव्हा 27 लाख लोकांनी महाराष्ट्रामध्ये आम्ही बौद्ध आहोत असं नोंदवण्यात आलं. हा फरक आहे येणाऱ्या दिवसामध्ये, की आज बौद्धांची संख्या आज करोडच्या पुढे आहे, परंतु सेन्ससचे आकडे हे बरोबर मिळत नाही. म्हणून ह्या मीटिंग मधून आपल्याला सांगू इच्छितो, आंदोलनाच्या मधून सांगू इच्छितो, येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा जनगणना होणार आहे. जे व्हायला पाहिजे होती 2021 ला, परंतु करोनाची महामारी असेल ती आता जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये होणार आहे 2026 मध्ये. त्या वेळेला बौद्ध म्हणून नोंदवा,
आणि दाखवून द्या बौद्धांची संख्या या देशामध्ये काय आहे. आज आपण एकटेच बौद्ध नाही आहोत हे देखील बघा. आपण म्हणजे कन्वर्ट झालेले महाराष्ट्रामध्ये अनेक समूह आहेत त्या उत्तर भारतामध्ये आहेत. जे जात असतील उत्तर भारतामध्ये त्यांना माहिती आहे. हे समूह आज स्वतः पुढे येत आहेत आणि आम्ही बौद्ध आहोत म्हणून सांगताय. कुशवा आहेत, बोरिया आहेत, सेनी समाज आहे की ज्यांची संख्या आज करोडमध्ये या देशामध्ये आहे. सेन्सस न होण्याचं देखील कारण हे आहे की हा जनसमुदाय उद्या जर त्यांनी नोंद केली आम्ही बौद्ध आहोत म्हणून संख्या आज करोडोमध्ये जाते. हा समाज आज जागृत झालेला आहे. हा समाज देखील डिमांड करतोय, मागण्या करतोय. मग उत्तर भारत असेल, मध्य प्रदेश असेल, तेथे मागणी करतोय की हमारी बौद्ध विरासत है वो हमें मिलनी चाहिए. आज सुरुवात झालेली आहे. आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे. हे समाज आज जागरूक झालेला आहे. महाबोधी बुद्ध विहारापासून सुरुवात झाली की ज्याचे परिणाम आज देश पातळीवरती झालेले आहे. आपण सगळेजण जाणताय येणाऱ्या 29 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये याची सुनावणी होणार आहे महाबोधी बुद्ध विहाराची. आणि त्याच्यासाठी भारतीय बौद्ध महासभेने इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन केलेला. आम्ही देखील आमची बाजू तेथे मांडणार आहोत. ओरिजिनल पिटिशन हे नागपूर मधल्या भंते सुरेश साईडचं आहे. भारतीय बौद्ध महासभा मोठ्यातले मोठे वकील असते ते लावणार आहे की कुठल्याही बाबतीमध्ये आपण कमी पडायला नको. जे आता सांगण्यात आलं एका धम्मासाठी एक न्याय असतो, दुसऱ्यांसाठी दुसरा न्याय असतो. जे राम जन्मभूमीचं उदाहरण दिलं की लोकांच्या अस्मितेचा प्रश्न होता, त्याच्याबद्दल देखील आपल्याला अवगत करू इच्छितो. राम जन्मभूमीचा फैसला झाल्यानंतर जेव्हा त्याचं खोदकाम सुरू झालं त्या बौद्धांच्या बौद्ध धरोहराची अवशेष मिळाले. संपूर्ण एरिया सील बंद करण्यात आला होता. परंतु काही बौद्ध भिक्खू त्याच्यामध्ये आतमध्ये गेले, शूटिंग काढलं, त्याचे मुलाखती घेतल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही भारतीय बौद्ध महासभेने उत्तर भारतातले आपले बौद्ध भिक्खू सुमेध रत्न यांच्या माध्यमातून आम्ही रिव्ह्यू पिटिशन तिथे फाईल केली. बघा कसा न्याय कोणासाठी आहे त्याचं उदाहरण आहे. आणि पुन्हा पिटिशन त्याच्या समोरच गेलं, त्या जजेसच्या समोर गेलं. मिश्रा नावाचे गोगाई जाऊन मिश्रा नावाचे जज आले होते, CJI. तेव्हा त्याने सांगितलं हाऊ डेअर टू फाईल दिस ऍप्लिकेशन बिफोर मी. कसं तुम्ही डेअरिंग केले की ऍप्लिकेशन माझ्या समोर पुन्हा करताय. एव्हरीथिंग इज ओव्हर. राम जन्मभूमीचा निकाल दिलेला आहे. आमच्या वकिलांनी सांगितलंय दिस इज द न्यू कॉज ऑफ ऍक्शन. नवीन सबूत आम्हाला मिळालेले आहे, त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत. कोर्टाने आदेश पारित करावा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला. त्या अवशेषाचा रिपोर्ट या सुप्रीम कोर्टासमोर आणावा. आमचं ऍप्लिकेशन रिजेक्ट केलं पण आमच्यावरती 1 लाखाचा जुर्माना लावला, पेनल्टी लावली. पेनल्टी दिली नाही
तर जे तुमचे आज वकील आहेत त्यांची सनद आम्ही खारिज करू अशा प्रकारचा दम देण्यात आला. जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमामधून सुप्रीम कोर्ट हा अल्टिमेटम असेला तिथे न्याय मिळेल. या देशामध्ये न्याय नाही. आपल्यासाठी नाही. जे जे मायनॉरिटीज आहेत त्या जवी पवारांना बसेल जे जे मायनॉरिटीज आहेत या देशामधले त्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये देशामध्ये आज असंच घडत आहे. हे देखील जाणून घ्यायला पाहिजे. आजपर्यंत हिंदू मुस्लिमांना टार्गेट करण्यात आलं होतं. आता बौद्धांना टार्गेट करण्यात आलेलं आहे. जाणून घ्या. वखफ बोर्ड आपण ऐकलं असेल. वखफ प्रॉपर्टी ऐकलं असेल. मुस्लिमांची ती प्रॉपर्टी आहे. मुस्लिम राजाने 700 वर्ष या देशावरती राज्य केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून एक वखफ प्रॉपर्टी तयार झाली. ती कितीतरी मिलियन ट्रिलियन कोटीची आहे. त्यांच्या जमिनीची कॉस्ट पार्लमेंटच्या असलेल्या मेजॉरिटीच्या जोरावरती ती देखील काढून घेतली. अनेक पिटिशन त्याने फाईल केलेले आहे. मला सांगण्यात आलं 16 पिटिशन तिथे पेंडिंग आहेत. आपल्याला देखील तशाच प्रकारचे पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये फाईल करावे लागेल की जेणेकरून आपल्याला न्याय मिळेल. जेव्हा मी माझ्या वकिलांशी सल्ला मसलत केला सुप्रीम कोर्टामधल्या, तेव्हा त्याने सांगितलं भीमरावजी एव्हिडन्स जमा करावे लागतील. आपल्याला एव्हिडन्स द्यावे लागतील. इथे बौद्धच आहे, त्यांच्यासाठी दुसरा न्याय आहे, आपल्यासाठी दुसरा न्याय आहे. एव्हिडन्स आपल्याकडे बरेच आहे. दिल्ली चिनी यात्रेकरूंचे एव्हिडन्स आपल्याकडे आहेत. वर्ल्ड हेरिटेज आहे. तरी पण कुठल्याही प्रकारची गफलत न होण्यासाठी आपण ही तयारी करतो. येणाऱ्या 22 आणि 23 तारखेला मी पटनामध्ये पुन्हा 23 तारखेला घेराव घालण्याचा प्रयत्न आहे असेंब्लीला, पटण्याच्या असेंब्लीला. कारण वातावरण गरम ठेवावं लागेल. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट येईपर्यंत, सुप्रीम कोर्टाची सुनावणी होण्यापर्यंत अप्रोच बदलावा लागेल. काही तेथील असलेले राजकीय पक्ष, आरजेडीचे पक्षाचे आमदार आम्हाला मिळाले. जे यादव समाजाचे, परंतु त्यांनी हा प्रश्न त्यांच्या असेंब्लीमध्ये उचलला. त्यांनी असेंब्लीमध्ये त्यांचा प्रश्न विचारला महाबोधी बुद्ध विहाराचा. येणाऱ्या 23 तारखेला देखील शांती मार्ग आणि घेरावामध्ये ती हजर आहे. मी देखील जाणतो काही वक्त्यांनी आता इथे सांगितलं राजकीय शक्ती पाहिजे. जोपर्यंत राजकीय शक्ती मिळत नव्हती आपल्या विचाराचे विरोधक मी म्हणे, कोणा शत्रुत्व म्हणणार नाही. जर आपल्या विचाराचे विरोधक आहे एवढे वर्ष ते थांबले. या राजकीय शक्ती त्यांना 2014ला प्राप्त झाली. तेव्हापासून त्यांनी त्यांचा अजेंडा सुरुवात केला. देशामध्ये आपल्याला देखील राजकीय शक्ती निर्माण करावी लागेल. जे संविधानाला मानणारे पक्ष आहेत त्यांची आपल्याला मदत घ्यावी लागेल.
लढाई संयुक्तरित्या आपल्याला लढावी लागेल या देशामध्ये. कारण देशाचे मूळ आपण आहोत. देशाची प्रतिमा ही बौद्धमय आहे. बाबासाहेबांनी सर्व काही आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे. जी काही प्रतीक संविधानाच्या माध्यमामधून बाबासाहेबांनी निर्माण केलेली आहे, त्या माध्यमातून या देशाची प्रतिमा ही बौद्धमय होती. परंतु जाणून घेण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. मग कमळाचं फूल असेल, हे राष्ट्रीय फूल आहे. पक्षाची निशाणी म्हणून, कुठल्या पक्षाची निशाणी म्हणून बघू नका. बुद्धाच्या अनेक मूर्त्या कमळावरती बसलेल्या आहेत. बाबासाहेबांनी ते पुष्प, कमळाचं फूल हे देशाचं प्रतीक आहे, देशाचं फूल आहे. पिंपळ वृक्ष आहे, निळा रंग आहे. हे संविधानाच्या माध्यमातून हे बुद्धाची प्रतीक बाबासाहेबांनी देशाला दिलेली. आज देखील देशाचे सगळे लोक, प्राईम मिनिस्टर पासून ते खालपर्यंतचे लोक, जेव्हा विदेशामध्ये जातात तेव्हा बुद्धाच्या आम्ही जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून आलेलो आहोत. भगवान बुद्धाच्या प्रतिमा भेट देत आहेत. दहा एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 10 कमी असेल मला वाटतं. त्यावेळेला मी लखनौ मध्ये होतो आणि लखनौ मध्ये मी तो कार्यक्रम बघितला. बिल गेट्स आले होते तेव्हा, IT कॉम्प्युटर याचे जनक. आणि त्यावेळेला बघितलं होतं हेच चीफ मिनिस्टर उत्तर प्रदेशचे योगीजी. बघितलं तर भगवान गौतम बुद्धाची एक सुंदर मूर्ती त्यांना प्रेझेंट देत होते. बुद्धा कार्यक्रमाच्या माध्यमामधून आणि सांगत होते की आम्ही बुद्धाचे अनुयायी. अशा प्रकारे दुटप्पी धोरण ह्या देशामध्ये आहे. कधीच या देशाचे राज्यकर्ते म्हणा, कधी या देशाची जनता सत्याला कधीच समोर गेली नाही. असत्याला सत्य बोलले म्हणून देशाची अधोगती सुरुवात झाली. या देशामध्ये देखील 1200 वर्ष बुद्धाच्या राजाने राज्य केलेलं आहे. त्यांनी ही बौद्ध विरासत आज उभी केलेली आहे. जगामध्ये जेव्हा शिक्षणाचा अंधार होता तेव्हा 19 विद्यापीठे या देशामध्ये होती. महासत्ता होता हे सत्य आज मानायला तयार नाही. म्हणून आज आपली अधोगती आहे. या महाबोधी बुद्ध विहाराच्या आंदोलनाच्या नंतर, त्याच्या निकालानंतर जी बौद्धांची धरोहर आहे या देशामध्ये, त्याची सूची आमच्याकडे तयार आहे. मग ते ओडिसाचं जगन्नाथ मंदिर असेल, व्यंकटेश मंदिर असेल इकडचं आंध्र प्रदेश मधलं, या सगळ्यांची लिस्ट आपल्याकडे आहे. मी आता आठवड्यापूर्वी तामिळनाडूला होतो. आणि तामिळनाडूचा दौरा मी आंध्र प्रदेश मधून सुरुवात केला. ते आम्हाला भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, जे रिटायर्ड IRS आहेत, ते साधे सुधे पण नाही. त्यांनी सांगितलं केरळच्या जो मंदिराचा जो प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये गेला होता, महिलांना पूजा आतमध्ये करून द्यावी की बाहेर पूजा करून द्यावी,
त्या केरळच्या सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितले हे मंदिर यांचं नाही, हे बौद्धांचं मंदिर आहे. मला संयुक्तिकपणे कशा प्रकारे उपयोग केला जातो महिलांना ऑब्स्ट्रक्शन करण्यासाठी. मंदिर ह्या देवाचं नाहीच आहे, मातेचं नाहीच आहे, तर ह्या बौद्धांचा आहे, तसा आमच्याकडे रेकॉर्ड्स आहे. ही सूची आपल्याला द्यावी लागेल. महाबोधी बुद्ध विहाराच्या आंदोलन जे 3 महिने चाललं आणि फॉरेनचे बौद्ध भिक्खू मला तेथे सापडले, मला भेटले आणि त्याने देखील हा प्रस्ताव ठेवला की आमचा सपोर्ट आहे, परंतु आम्ही डायरेक्टली याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही. मग आम्ही पत्रव्यवहार केला त्यांच्या एम्बेसीशी आणि त्यांना सांगितलं अशा प्रकारचे प्रस्ताव इंडिया गव्हर्नमेंटला येऊन द्या. आज देशामध्ये बाहेरचा देखील दबाव आहे. आपल्याला सांगू इच्छितो म्हणजे बौद्ध कंट्री आहे, बौद्ध देश आहे, ज्यांचा धम्मचा बौद्ध आहे. 17-18 कंट्रीजनी तशा प्रकारचा पत्रव्यवहार केलेला आहे. देशामधलं जे वातावरण आहे त्या माध्यमातून या देशाला कुठलाही मित्र राहिलेला नाही, हे आपल्याला सांगू इच्छितो. कठीण परिस्थिती आहे देशासाठी, ज्या वातावरणाने इथे बिघडवण्यात आलेला आहे. मग आपले पंतप्रधान उठतात आणि बौद्ध राज्यांचा दौरा करून येतात. मध्यंतरी थायलंडला गेले आणि थायलंडला त्यांनी आपण गेल्यानंतर आपण देखील आमंत्रण करतो. तेव्हा थायलंडचे संघराजा हे चैत्यभूमीमध्ये आले होते, आपण ऐकलं असेल किंवा उपस्थित पण झाला असाल. संघराजा येऊन गेले देशामध्ये थायलंडचे, म्हणजे बौद्ध भिक्खूंचे सगळ्यात उंच पद हे संघराजा असतं देशात. ते येऊन गेले, गुजरातला गेल्यानंतर चैत्यभूमी मुंबईमध्ये आले. अशा प्रकारच्या गोष्टींतून आपल्याला वाटचाल करावी लागेल. एक देशामध्ये बौद्धांचा दबाव गट निर्माण करावा लागेल. मग तो सामाजिक असेल, धार्मिक असेल, राजकीय असेल. बाबासाहेबांनी या संघटना निर्माण करण्याच्या मागची कल्पना देखील तीच होती. सगळ्या संघटना निर्माण करून ह्या देशामध्ये आपला दबाव गट निर्माण करणं गरजेचं आहे. बिहारमध्ये येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन्स आहे. बिहारमध्ये मी बघितलं, तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्याकडे आंबेडकर मुवमेंट नाही आहे. या 3 महिन्यामध्ये मी 3 वेळा जाऊन आलो, एक 12-15 दिवस होतो. तेव्हा तिकडे एका पोलीस अधिकारी मला रात्रीचा भेटायला आला माझ्या हॉटेलवर. मैं बोलो आ जाओ, 11:30 बजे तो कुछ मुझे नहीं है, मिल लो मुझे. नीचे नहीं, लॉबी में नहीं मिलूंगा, मैं आपके रूम में मिलता हूं. बोलो आ जाओ यहाँ. त्यांनी सांगितलं हा सरकारचा सिक्रेट रिपोर्ट आहे. हे जे आंदोलन 3 महिन्यापासून सुरू झालेलं आहे, यहाँ कोई भी बिहार की जनता नहीं है भीमराव जी. मैं बोला मैं भी जानता हूं, सरकार जानती है कि यहाँ महाराष्ट्र से लोग आए, उत्तर भारत से आए, मध्य प्रदेश से आए. 4-5 दिन नारे लगाएंगे और निकल जाएंगे. हे त्यांची फाइंडिंग असल्यामुळे बिहार गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये दखल घेतली नाही. परिस्थिती बदलण्याचा मी प्रयत्न करतो. उभी केली नव्याने तिथे भारतीय बौद्ध महासभा, उभी केली समता सैनिक दल आणि पार्टी देखील. म्हणून 23 तारखेला सांगतो 5,000च्या वरती बिहारची जनता आहे.
काही महाराष्ट्राच्या लोकांनी विचारलं, भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं, बोललो येण्याची गरज नाही, जाएंगे उधर ताकत खड़ी करेंगे और दिखा देंगे हमारी ताकत कितनी है, बिहार में भी हम कर सकते हैं। सुरुवात करायची तयारी दाखवली तर लोक आपल्याला जुळत आहेत हे मी बिहारमध्ये बघितलं। बाबासाहेब की जय आणि जय भीम याच्या पलीकडे त्यांना काहीच माहिती नाही। बाबासाहेबांची विचारसरणी नाही, कारण शिक्षण नाही। गरिबी देखील बिहारमध्ये खूप आहे। एक आंबेडकरी मुवमेंट सुरुवात करून तेथील देखील आपल्या भावांना बहिणींना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू। मी सगळ्यांचं अभिनंदन करीन इथे। जो उल्लेख केला माझा वर्षावासा, मी गेल्या 5 वर्षापासून वर्षावासाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं। सुरुवात जिथे जिथे बौद्ध ठरवार असतील त्याचा पहिला दिवस तिथून सुरुवात करा। आपण जायला पाहिजे आपल्या धरोहरावरती, बौद्ध विरासतावरती। सांगावं लागेल लोकांना, बाबा आमच्या पूर्वजांनी ही निर्माण केलेली आहे की जागतिक वारसा एवढे आम्ही प्रगत होतो। आज देखील 200 रुपयाच्या नोटीवरती सांचीचा स्तूप आहे। दरवर्षी सांचीचा हा बौद्ध महोत्सव तेथे साजरा केला जातो आणि लाखोच्या संख्येने लोक येतात। जेव्हा विदेशातले लोक येतात तेव्हा ते स्तूप बघून आश्चर्यचकित होतात। आजही तो चांगल्यापैकी इंटॅक्ट आहे, 2000 वर्ष होऊन देखील एवढे आम्ही प्रगत होतो। मी मध्यंतरी आता 6 महिन्यापूर्वी जबलपूरला होतो। सांगतो, उदाहरण देतो आणि मी थांबतो, कारण बरेच जवी पवारांना देखील बोलायचं आहे। जबलपूरला हा मठ म्हणून एक आहे, जमुना वाहते त्याच्या बाजूला एक मठ आहे। खूप खाली जमुना नदी त्याच्यातून वाहते। आज देखील 3 मजली इमारती एवढा मोठा मठ आहे। सांगण्यात येतं तिथे सम्राट अशोक देखील त्याच्या आयुष्याच्या अखेरीच्या काळामध्ये सम्राट अशोकाने हा दौरा केला होता। हा इतिहास आहे, समजलं होतं माझा अखेरी आलेली आहे। त्या सम्राट अशोकाने देखील 15 दिवसाचं वास्तव्य तिथे केलेलं आहे। या बौद्ध महासभेचं अधिवेशन होतं। BS गायकवाड तेव्हा प्रेझेंट होते। तेव्हा मी म्हणालो कि जाने के लिए कुछ रास्ता हमें बनाना पड़ेगा, क्योंकि मठ के उधर से जब प्राइवेटली रास्ता है, तेव्हा कुशवा समाज देखील माझ्या बरोबर मंचकावरती होता। भारतीय बौद्ध महासभेचा कुशवा महासंघ देखील त्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये इन्वॉल्व होता। त्याच्या अध्यक्षांनी सांगितलं, भीमराव जी ऑलरेडी हम लोग ने पिटिशन फाइल किया आणि अलीकडे 6 महिन्यापूर्वी त्यांचा न्याय मिळाला, त्या मठाकडे जाण्याचा रस्ता मिळाला। म्हणजे आपणच नाही, इतर समाज देखील मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे आपली विरासत सुरक्षित ठेवण्यासाठी आज ती लोक देखील कटिबद्ध आहेत, आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून बसत आहेत। हे जे बुद्ध लेणी समर्थन समितीचं हे आंदोलन आहे, ते असंच याच्या पुढे सुरुवात होईल। मी सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। एक जोश दिसला मला, लढण्याची ऊर्जा दिसली त्यांच्यामध्ये। बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, संघर्षाशिवाय काही या देशामध्ये मिळणार नाही। संघर्ष आपल्या पाठीला पुजलेला आहे असं समजतो। प्रत्येक गोष्ट आपण संघर्षाने करू, म्हणून बाबासाहेब म्हणाले होते, एक वेळ असा आहे या देशावरती आपलं राज्य करण्यासाठी देखील आपण तयार व्हायला पाहिजे। आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करून मी इथेच थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान।